Good evening, ma'am. मॅम आवाज येत नाही. Good evening, ma'am. Good evening, ma'am. Hi everyone, good evening. Good evening, ma'am. Good evening. Good evening. आवाज Good येतोय? evening. Good evening. आवाज येतोय? हो. स्क्रीन दिसतंय? हो. ओके. बरं, काल आपण अपूर्ण वाचन माझ्या पूर्णांक तो फोटो निघत नव्हता वाचन म्हणून मी तुम्हाला होमवर्क पाठवू शकलो बर का. का नाही पाठवला? खूप कमी जणांचा होमवर्क आलेला होता काल ग्रुपवरती. मॅम माझ्याकडून आहे ना चुकून जी पीडीएफ आहे ना मी ती बनवलेली ती म्हणजे मी होमवर्क केलता आणि ते रेंज नसल्यामुळे आहे ना तिथं ती पीडीएफ बनवता नाही आली म्हणून मी तुम्हाला पाठवलं नाही. मी तुम्हाला फोटोनी करायला म्हणजे फोटो होमवर्कचा फोटो पाठवायला गेलो तर आहे ना फोटो आहे ना ब्लर यायचा त्यामुळे मी तुम्हाला होमवर्क पाठवू नाही शकलो. बरं, आज नंतर पाठव. जेव्हा रेंज येईल ना व्यवस्थित तेव्हा क्लास नंतर पाठवला तरी क्लास चालेल. केल्यानंतर आणि लगेच पाठवतो. कालची रेकॉर्डिंग झालेली नव्हती, अपलोड झाली नव्हती. आज कालची आणि आजची दोन्ही पाठवते. काल थोडी मला घाई होती, बाहेर जायचं होतं म्हणून लगेच क्लास अपलोड ते रेकॉर्डिंग तुमची अपलोड नाही शक्य झाली. आज किती वाजेपर्यंत होणार आहे क्लास? आज आहे ना, आज होईल ना 1 तास. आता 7:15 7:30 पर्यंत जाईल. हो, इकडे जर मंडळामध्ये जर वाजन म्हणजे जर कमी वाजलं किंवा आवाजाला त्रास नाही झाला तर आपण घेऊयात 7:30 पर्यंत. 7:15 7:30 पर्यंत गेलं तरी काही अडचण नाही. बरं, मला प्रश्न आले होते. एक मिनिट, कोणाचे प्रश्न होते आज ग्रुपवरती? आन्सर पाठवले, पण कसं आलं हे तुम्हाला व्यवस्थित समजणार नाही म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन करते. 2 प्रश्न पाठवले होते पृथ्वीराजने. आहे का पृथ्वीराज? त्याचे प्रश्न घेऊयात आणि त्यानंतर मग आपण कंटिन्यू करूया त्याचा पूर्णांक. पृथ्वीराज आहे का? पृथ्वीराज? बरं, पृथ्वीराज तर नाहीये. पृथ्वीराजचे प्रश्न होते. पृथ्वीराज येईल तेव्हा घेऊयात. त्याला पूर्णांकाचं वाचन समजलं का सर्वांना? हो. ओके. हो. तर आता जे काही महत्वाचे मुद्दे आहेत, आपण काल फक्त वाचनच पाहिलं, अपूर्णांक काय म्हणजे हे समजून घेतलं. त्याबरोबर आपण हा बोला. मॅम मुद्दे घेणार हो, आता मुद्द्यानुसार जायचं आपल्याला. मुद्दे घेण्याचा एकच फायदा होतो की तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगण्यात येते आणि जेव्हा तुम्हाला पदावल्या सुरू होतात किंवा यावरती उदाहरणं जेव्हा येतात, तुम्हाला कुठल्याही प्रकारचे कठीण प्रश्न जरी आले तर या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहित असतात. थोडेफार हे नियम जे आहेत ते तुम्हाला गुड माहित, इव्हिनिंग मॅम. म्हणून इथं थोडासा वेळ देणं गरजेचं आहे. गुड इव्हिनिंग. आलं लक्षात? म्हणून आपण थोडंसं महत्वाचे मुद्दे किंवा जे काही कंटेंट अगोदर तुम्हाला दिलेला असतो त्यावरती माझा भर असतो की कुठलाही महत्वाचा मुद्दा आपल्याकडून मिस होता कामा नये. आता हे तर काल आपण समजून घेतलं होतं. अपूर्णांकाच्या छेदस्थानी जो काही अंक असतो तर तो म्हणजे तेवढे भाग आणि जो अंशस्थानी आहे तो म्हणजे त्याच्यापैकी मिळालेले भाग. आता हा दिलेला आहे 3/5 म्हणजेच 5 समान भागांपैकी 3 भाग. समजा अशा या प्रकारचे आपण 5 समान भाग केले एका आकृतीचे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा. माझा थोडासा असमान झाला पण आपण याला समान म्हणूयात. मग यापैकी कोणतेही 3 रंगवले तर याला म्हणायचं हा झाला 3/5. सलग रंगवा
किंवा एकाड एक रंगवले तरी चालतील. रेखांकित आकृती आणि अरेखांकित आकृती दोन्ही आकृती आपण अपूर्णांकाच्या साहाय्याने दाखवू शकतो. आता बऱ्याच वेळा तुम्हाला आकृती येत असते बघा, या प्रकारची आकृती त्रिकोण येईल, चौकोन येईल, वर्तुळ येईल, कशाही प्रकारची येईल. आपण या चौकोनामध्ये भाग करून घेऊयात. आता हा येते. आता काय होतंय, माझ्याकडून या रेषा एवढा सरळच जात नाहीत. या आकृतीचे आपण काही समान भाग करून घेऊयात. पहा बरं किती समान भाग झाले हे. हो, 4 आडवे आणि उभे 3 असे 4 त्रिक 12 म्हणजे 12 भाग तयार झालेले आहेत. मग आता 12 भाग तयार आहेत म्हणजे एकूण भाग आपण छेदामध्ये ठेवायचे आणि यापैकी जर मी असे 3 रंगवले, या प्रकारे जर हे 3 रंगवलेत तर मला पूर्णांकामध्ये दाखवायचं असेल तर ते मी कसे दाखवणार? 3/12. मग यामध्ये आपण दोन्ही प्रकार दाखवू शकतो, रेखांकित आणि अरेखांकित, रंगवलेला भाग आणि न रंगवलेला भाग. आता इकडे आपण एका साईडला रंगवलेला दाखवूयात किंवा रेखांकित म्हणूयात, म्हणजे एकाच वेळी तुम्हाला दोन्ही समजेल. आणि अरेखांकित किंवा न रंगवलेला. बर, आता न रंगवलेला भाग किती झाला तो अपूर्णांकामध्ये सांगा. न रंगवलेला भाग कसा लिहावा लागेल अपूर्णांकामध्ये? आता रेखांकित भाग 9/12. व्हेरी गुड. 1-2 घ्यायच्यात म्हणजे तुम्हाला आकृती आणि रेखांकित भाग आकृत्यानुसार कशानुसार तुम्हाला व्यवस्थित जमून जाईल. बरं, आता या वर्तुळामध्ये पाहूयात. रेखांकित आता हे समान आहेत असं लक्षात ठेवा की समान आहेत, थोडे असमानच होतात लिहिताना. रेखांकित किती झाला? रेखांकित अरेखांकित 3/4. रेखांकित 1/4 अरेखांकित 3/4. ओके, समजलं हे? आणखी आकृती काढून घेऊयात. हे आकृतीनुसार पण दाखवता येतं, अपूर्णांकानुसार आकृती पण काढता येते. बर, आता जो भाग आहे तो मला रेखांकित आणि अरेखांकित पुन्हा एकदा सांगायचा आहे. सांगा, रेखांकित भाग किती झाला? 4/6. 4/6. 4/6. 2/6. अरेखांकित 2/6. रेखांकित 4/6. बरं, हे समजलं का तुम्हाला? हे समजलं का? आकृती आणि आकृत्यानुसार आपण अपूर्णांक दाखवू शकतो, अपूर्णांकानुसार आकृती काढू शकतो. एकमेकांना कसं कन्वर्ट करायचं, रेखांकित आणि अरेखांकित कसं दाखवायचं हे व्यवस्थित समजलं. ओके, आपण जाऊयात आता पुढच्या मुद्द्याकडे. आता हा मुद्दा तुमचा क्लिअर झालेला आहे. म्हणजे छेद म्हणजे एकूण भाग हे लक्षात ठेवायचं. जेवढे काही भाग केलेले आहेत त्या भागांपैकी मिळालेले जे काही भाग आहेत तर ते असतात अंशामध्ये. आता अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी हे आपण काल पाहिलेली, बेरीज पाहिली, वजाबाकी आज पाहून घेऊ. आपण समछेद अपूर्णांकाची बेरीज पाहिली होती. समछेद जर असेल तर इथे अतिशय सोपं आहे, फक्त अंशांचीच बेरीज करावी लागते. जसं की 7/10 अधिक 3/10 अधिक 2/10. सॉरी, 2 घ्यायचं तर 12 झालं. 2/10. बर, मग आता इथं रूपांतर करायचं. हो, किती झाले? आपण काय करणार, फक्त अंशांची बेरीज करायची आणि छेद कितीही वेळा येऊ द्या, 2दा असेल, 3दा असेल, 4 वेळा असेल, 10 वेळा असेल, कितीही वेळा येऊ द्या, तो छेद एकदाच घ्यावा लागतो. छेद 10 आहे असा घ्यायचा
आणि फक्त अंशांची बेरीज करायची आहे. अंशांची बेरीज केली ती झाली 12. म्हणजे उत्तर मिळालं 12/10. आता याच प्रकारे वजाबाकी पण करायची असते. आता समजा वजाबाकी पण हा बोला. मॅम मला भिन्नछेद अपूर्णांकांची बेरीज येते. अरे वा, हे आज शिकवणार आहे मी तुम्हाला. भिन्नछेद असेल तर काय करायचं ते दोन्ही घेणार आहे. बर, 8/9 आणि 2/9 यांची वजाबाकी काय असेल? मॅम मला पण येते. अरे वा, किती होते? 6/9. 6/9. 6/9. 6/9. 6/9. बरोबर, 6/9. बरं, मग छेद असेल तर तुम्हाला बेरीज आणि वजाबाकी समजली का? छेद जर समान असेल तर बेरीज कशी करायची आणि वजाबाकी कशी करायची? फक्त बेरीज आणि वजाबाकीसाठी नियम असतो की छेद समान असावा लागतो. गुणाकार आणि भागाकारामध्ये हा नियम नाही. तिथे छेद समान करण्याची गरज नसते. फक्त बेरीज आणि वजाबाकी, अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करायची म्हटलं की अगोदर छेद समान असावा लागतो. आता जर छेद वेगवेगळे असतील तर बेरीज कशी करायची पहा. 3/4 अधिक 5/2. आता याच्या दोन पद्धती आहेत छेद समान करण्याच्या. आता आहे असा अपूर्णांक लिहून घ्यायचा. 3/4 आहे असा लिहून घ्यायचा. पुढचा पण आहे असा लिहून घ्यायचा. पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणायचं. गुणायचं म्हणजे अंशाला पण गुणायचं आणि छेदाला पण गुणायचंय. दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद म्हणजे हा झाला 2. म्हणजे इकडे 2 ने गुणायचं. काय? मला पण येते. ओके ओके. जर येत असेल तरी पण लक्ष द्या. ज्यांना नाही येत त्यांनी आणखी जास्त लक्ष द्या. जरी येत असेल तरी दुर्लक्ष करू नका. दोन्ही पद्धती समजून घ्या. तुम्हाला जी सोपी वाटेल ती यूज करा तुम्ही. पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदानं गुणायचं आणि दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणायचं. एकट्याला गुणून चालत नाही, दोघांनाही गुणायचं अंशाला आणि छेदाला त्याच संख्येने. आता 3 आणि 2 यांचा गुणाकार होतो 3 दुने 6. छेदामध्ये 4 आणि 2चा गुणाकार झाला 8. 5 आणि 4 यांचा गुणाकार केला, 4 पंचे 20 झाले आणि 4 8. हो, यांची जर बेरीज केली तर 6 अधिक 20 छेदामध्ये 8. आता आपण आपल्या नियमापर्यंत आलो. छेद समान झालेला आहे. जेव्हा छेद समान झालेला असतो तेव्हा अंशांची बेरीज जर दिलेली असेल तर बेरीज करून घ्यायची, वजाबाकी असेल तर तिथं वजाबाकी करून घ्यायची. छेद समान असायला हवा. 20 आणि 6 हे झाले 26. 26च्या छेदामध्ये 8 हे झालं योग्य उत्तर. अरे समजा. आता पुढच्या पद्धतीने पहा, दुसऱ्या पद्धतीने कसं सोडवायचं. आता जसं आपण इथे छेद 8 केला तसा आता हाच अपूर्णांक आहे आपल्याकडे 3/4 आणि 5/2. हा, मग आता काय करणार पहा. आता एकाचा छेद 4 एकाचा 2 आहे. म्हणजे 2चा 4 होऊ शकतो का ते पाहिजे. आपण एकतर गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहू शकतो किंवा भागाकाराने सुद्धा छेद कमी करून तो समान करता येतो. पण शक्यतो आपण जेव्हा जेव्हा ज्या ज्या पुस्तकामध्ये पाहतो तुम्हाला गुणाकाराची पद्धत दिलेली असते. गुणाकाराच्या स्वरूपामध्ये आपण लिहितो. म्हणजे आता इथे 4चा 2 नाही करत पण आपण 2चा 4 करू शकतो. वास्तविक पाहता आपल्याला 4चा 2 करता येतो पण तिथे अंश सुद्धा त्याच पटीमधला असावा लागतो. तरच तिथे भागाकार करता येतो. मग आपण अशासाठी काय करतो की 2चा 4 करायचा. 4चा 2 नाही करायचा तर 2चा 4 करायचा आहे. मग 2चा 4 होण्यासाठी काय करावं लागेल? 2चा छेद 4 होण्यासाठी काय करावं लागेल? 2च्या पाड्यामध्ये 4 येतो का? कधी येतो? कधी येतो? येतो का 2च्या टेबलमध्ये 4? हो, भागायचं नाही गुणायचं. भागाकार आणि गुणाकार दोन्ही पद्धतीने छेद समान करता येतो. पण जेव्हा आपण भागाकाराची पद्धत निवडतो तेव्हा अंश सुद्धा त्या पटीमध्ये असावा लागतो. मग मला सांगा, जर तुम्ही आता इथे 4 आहे म्हणून 2 ने भागलं पण या 3ला भाग जाईल का 2 ने?
3ला 2ने भाग जात नाही, म्हणून आपण भागाकाराची शक्यतो ही पद्धत वापरत नाही. आपण दोन्ही करू शकतो. करायचं म्हटलं तर भागाकाराने सुद्धा करता येतो आणि गुणाकाराने सुद्धा छेद समान करता येतो. पण गुणाकाराची पद्धत वापरायची, लहान संख्येला मोठा करायचा. पाहता पहिल्याचा छेद समान असेल, पहिल्याचा जर छेद 4 आहे तर त्याचा बदल करायचा नाही. 3/4 आहे असा. दुसरा अपूर्णांक पहा, 5 आणि 2 यांचा गुणाकार करायचा आहे. बे पंचे 10 आणि बे दुने 4. आता 3 अधिक 10 छेदामध्ये 4. 5, 10 आणि 3 झाले 13 आणि इकडे 4. का बरं उत्तर आपलं समान आलं का? तिथं उत्तर तर वेगळं दिसतंय. मग चुकलं का? पहा बरं आपलं उत्तर चुकलंय का हे? नाही चुकलं. हा. मग आता एकीकडे 26/8 आहेत, एकीकडे मात्र 13/4 आहेत. आणि तुम्ही तर म्हणता उत्तर बरोबर आहे, असं का झालं? कोणाला सांगता येईल? मॅम गुणाकारामध्ये फरक आहे. गुणाकारामध्ये फरक इकडे आहे. गुणिले 4 केले आहे, इकडे 2 म्हणजे निम्मे केले आहेत. हा. पहा आता 26/8 जेवढे आहेत तेवढेच आहेत 13/4. यांना म्हणायचं लाईक फॅक्टर किंवा सममूल्य अपूर्णांक. हा बोला. 26ला 2 ने भागल्यावर उत्तर 13 येते आणि 8चे अर्धे 4 येते. हो बरोबर आहे, म्हणजे हे संक्षिप्त रूप आहे. 13/4 हे 26/8चं संक्षिप्त रूप आहे. म्हणजे पहा बे एक बे, बे त्रिक 6 आणि बे चोक 8. झाला का पुन्हा 13/4? म्हणजे तुम्हाला पर्यायामध्ये दोघांपैकी एक येणार. आता समजा तुमचं उत्तर आलं 26/8 आणि तिथे उत्तरच नाहीये, तिथे असा पर्याय आहे 13/4चा. मग अशा वेळी तुम्ही निवड कोणाची करणार? तुम्ही म्हणणार का यांनी उत्तर आम्ही जे काढलं ते दिलंच नाही, म्हणजे यांचा प्रश्नच चुकला? होईल कसं? पहा 26/8 जेवढे आहेत तेवढेच आहेत 13/4. हे समजलं सर्वांना? यांना म्हणायचं सममूल्य अपूर्णांक, समान किंमत आहे. हे समजलं सर्वांना? छेद समान करणं. किंवा आपण 4/8 आणि 12/24 घेतले. पहा बरं हे सारखे आहेत का? यांना सारखं म्हणता येईल का? यांच्यामध्ये कोण लहान कोण मोठा? लहान कोण मोठा कोण? 12/8 हो. आता इथे लहान मोठं आपल्याला करताना इथे समान म्हणता येणार नाही. सममूल्य शिकायचंय आपल्याला. कोणालाही सममूल्य घ्यायचं नाही. आता पाड्यामधला जरी असला तरी हा 4 एक 4, 4 दुने 8 आहे. आणि 4 एक 4 आणि 4 त्रिक 12. 4 एक 4 त्रिकच आला सॉरी. 12 एक 12 आणि 12 दुने 24 आहे. मग आता याला सममूल्य घ्यायचं का? आणि एक असा दिला आणखी यांच्यामध्ये 15 आणि 45. पहा मग यांच्यामध्ये सममूल्य अपूर्णांक तुम्हाला शोधायला सांगितलं जातात. मग आता याचं जर संक्षिप्त रूप केलं तर 15 एक 15 आणि 15 त्रिक 45. तुम्हाला कोण सारख्या किमतीचे वाटतात यांच्यामध्ये? कोण आहेत सममूल्य? निवड करायला सांगितले जाते तुम्हाला. सममूल्य अपूर्णांकांची निवड करा. या 4/8 अगदी बरोबर आहे. 4/8 जेवढे आहेत तेवढेच आहेत 12/24. यांना म्हणायचं सममूल्य. म्हणून या दोघांच्या मध्ये आपल्याला बरोबरचं चिन्ह द्यावं लागतं. आता अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आपल्याला पुन्हा शिकायचं आहे. आपण जाऊया तिथे या मुद्द्यानुसार. बेरीज झाली वजाबाकी झाली. येतो. हा आता भिन्न छेदांची बेरीज वजाबाकी. एक उदाहरण देऊ का तुम्हाला भिन्न छेदाचं बेरीज वजाबाकीचं? हो चालेल. तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल ना त्या पद्धतीने. आणि तुम्ही काय करणार? लगेच मला ग्रुपवरती फोटो पाठवायचे. प्रत्येकाचा फोटो मी लगेच चेक करणार. जमेल ना? लगेच ग्रुपवरती फोटो आत्ताच्या अभ्यासाचा. पहा घ्या. 3/10 अधिक
4/5 पाहूयात. एकदम व्यवस्थित सोडवायचं आणि ग्रुप वरती पाठवायचं, लगेचच पाठवायचं. चॅट बॉक्स मध्ये उत्तर नका देऊ, मला लिहिलेलं अपेक्षित आहे. तुम्हाला व्यवस्थित स्टेप सर्व समजल्यात का? सिद्धी, माईक ऑन झाला का तुझा? सिद्धीचा माईक आज ऑन होत नव्हता ना? मॅम बेरीज करायची आहे का? हो, बेरीज दिली मी. मी ग्रुप वरती पाहते लगेच कोणाचा फोटो सर्वात अगोदर येतोय. व्यवस्थित स्टेप बाय स्टेप करायचंय व्यवस्थित. मी 2 पद्धती शिकवल्या तुम्हाला. पप्पा आहेत का पप्पा? पप्पा, ही मला वहीचा फोटो आता ग्रुप वर पाठवायचा आहे, कसं पाठवू? ही वहीचा फोटो मिनिमाइज ग्रुप वर करायचं. काय पाठवा. करणार तुम्ही लगेच आपली मीटिंग जी आहे तर ती थोडस बॅकला यायचं. जात नाही तुमची लिंक कुठेच. त्या सुरू राहतो. हा, रेवतीचं आलं पहा. छान रेवती. कोणता फोटो पाठवायचा? कसं केलं मला तर काहीच कळलं. चला, एकमेकांचं पाहून फक्त लिहू नका. वृंदाचं आलं. माहिती झालं. हा, मग मला तेच अपेक्षित होतं. पाहायचं होतं मला, म्हणूनच मी तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये उत्तर नाही सांगितलं. किती जणांना समजलं हे फोटो आल्यानंतरच कळतं. 3 पुरा झाला पण 5 नाही. आणि चला, विनयाचं उत्तर 4 मिळालं. आणि 3 ला पण नाही, 5 ला पण 10 नाही. 15 आणि 50, 20 नाही ना, 40 आणि 50, चला, 40. फक्त 5 ते 6 जणांची आली. सर्वांचं आलं पाहिजे, सर्वांचं. मी Very पण good. पाठवले आहे. एकदा नाही तर दोन्ही पद्धतीने पाठवलं. छान. त्याबरोबर तिने संक्षिप्त रूप सुद्धा केलेलं आहे. बरोबर चालेल. उन्नतीचं उत्तर मिळालं. कुणालचं आलं. यारे ना, श्वेताचं आलं. ते आता झालं. व्हेरी गुड. ओके. यशवर्धन, शॉर्टकट का? ओके, हा, अर्धा वरती फोटो आहे. लोडिंगच होत नाही. व्हेरी गुड. ओके, चला, आराध्याचं मिळालं. ओके, समजलं सर्वांना? आता ज्यांना नाही समजलं त्यांनी लक्ष द्या. मॅम खूप सोपं होतं. हो, खूप सोपं आहे. आणि या सोप्या सोप्या गोष्टी अगोदरच क्लिअर करायच्या आपण. म्हणजे आता मोठ्या गोष्टी जेव्हा आपल्याला करायच्या किंवा मोठ्या जेव्हा आपण क्रिया करायच्या, पदावली सोडवायच्या आहेत, तेव्हा तुम्हाला अडचण येणार नाही. नाहीतर बरीचशी मुलं लाजरी असतात. नाही समजलं तर इतरांची उत्तर चॅटबॉक्स मधले कॉपी करतात आणि तेच सांगतात, हो आमचं पण तेच वेगळ्या आहे. प्रकारचं. बरं, आता दोन्ही पद्धतीने मी सांगते. मॅम, मी वेगळ्या प्रकारे काढलं. माझं उत्तर 11/10 आलं. हो, दोन्ही पद्धतीने बरोबर आहे. संक्षिप्त रूप आहे 11/10. मॅम, हा, बोला. मी फोटो पाठवला. हो, पाहते. आता एवढं समजून देते आणि त्यानंतर पाहते. आता बऱ्याच मॅम, मी जणांचे पण पाहिले. पाठवला. ओके, बरं, पहा. पहिल्या पद्धतीनुसार मी अपूर्णांकामध्ये आणखी काही एक बदल केलेला नाही आहे. असे 2 अपूर्णांक लिहिलेले आहेत.
त्यानंतर गुणाकाराचं चिन्ह देऊन घेतले मी दोघांकडे पण. इथपर्यंत समजलं सर्वांना? ज्यांना नाही लक्षात आलं त्यांनी व्यवस्थित समजून घ्या. आता दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद. पहिला अपूर्णांक म्हणजे 3/10 आणि दुसरा अपूर्णांक म्हणजे 4/5. मग दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद म्हणजे हा 5 आहे. मग 5ला गुणायचं, 5ने गुणायचं 3/10 ला. अंशाला पण त्याच संख्येत गुणावं लागतं आणि छेदाला सुद्धा गुणावं लागतं. छेद समान करायचं म्हणून छेदाला एकट्याला गुणून चालत नाही, दोघांना सुद्धा गुणायचं. आता दुसऱ्या अपूर्णांकाला कोणी गुणावं लागेल? दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्या अपूर्णांकाच्या छेदानं. पहिल्या अपूर्णांकाचा छेद कोण? कोण आहे पहिल्या अपूर्णांकाचा छेद? 4×10. व्हेरी गुड. 4×10 आणि 5×10. एकट्याला गुणायचं नाही, अंश आणि छेद दोघांनाही गुणायचं. 3 आणि 5 यांचा गुणाकार केला, 3 5 15 होतो. 10 आणि 5 यांचा गुणाकार केला तेव्हा 10 5 50 झाले. 4 10 40 झाले अंशामध्ये. 5 आणि 10चा गुणाकार केला, 5 ते 50 झाले. यांची बेरीज केली, 15 अधिक 40 छेदामध्ये 50 आहे असेच ठेवले. 15 आणि 40 किती होतात? 55. 55. बरं, पहिल्या पद्धतीने सोडवलं एवढं उत्तर मिळालं. आता दुसऱ्या पद्धतीने मी पण फोटो पाठवूया. बोला. हा बोल ना. मी पण ओके ओके. आता वजाबाकीचा एक देणार आहे हो, हे समजून घ्या. दुसरी पद्धत. आता दुसरी पद्धत, हेच उदाहरण दुसऱ्या पद्धतीने. 4/5. बर, आता छेद आपल्याला 10 करायचा आहे, मोठ्या संख्येसारखा छेद करायचा. 5चा 10 होऊ शकतो का? 5चा छेद 10 होऊ शकतो का? कधी होऊ शकतो? कधी होऊ शकतो? अगदी बरोबर. गुणावायचं. हा, मग 2ने एकट्याला नाही गुणायचं, एकट्याला घेतलं तर हा अंश रुसेल ना. दोघांना पण गुणायचं, अंशाला आणि छेदाला. आणि इथे गुणण्याची गरज नाही, कारण त्याचा छेद ऑलरेडी 10 आहे. त्याचा छेद आपल्याला त्याच्यासारखा करायचा, त्याला गुणायची गरज नाही. जर तुम्हाला हौसच असेल गुणायची तर 1ने गुणायचे. ज्यांना गुणाकार करायचाच आहे, नाही कळत आहे, तर त्यांनी 1ने गुणायचे. कोणत्याही संख्येला 1ने गुणलं की गुणाकार आहे तो राहतो. म्हणजे राहणार किती? 3/10 आहे असे. पुन्हा 4 आणि 2 यांचा गुणाकार 4 दुने 8 झाला. 5 आणि 2 यांचा गुणाकार 10 झाला. 5 अधिक 8 छेदामध्ये 10 आहे असे. 8 आणि 3 11 झाले, 11च्या छेदामध्ये 10. जेवढे हे 55/50 आहेत तेवढेच आहेत 11/10. हे समजलं? या दोघांना म्हणायचं सममूल्य अपूर्णांक. पहा बरं आता कसा होतो. 5च्या पाड्यामध्ये 55 येतो का? हो. आपल्याला 50 पर्यंत पाडेपाठ आहेत, पण त्यापुढेही पाढे असतात. पाढे कधीच संपत नाहीत. 5 मी हेच पाठवलेलं आहे. 5 किंवा 5 11 55 होतं आणि 5 10 50. पहा बरं आलं का एवढंच 11/10. संक्षिप्त रूपानं हेच. हे समजलं सर्वांना? आणखी एक उदाहरण देऊ तुम्हाला वजाबाकीचं. मॅडम आता वजाबाकी द्या. हो, वजाबाकीच देणार आहे. मॅडम वजाबाकीचा पण ग्रुपवर फोटो पाठवायचा आहे. हो, थांबा, इथे एक संख्या थोडीशी बदलते. 3च्या ऐवजी ना मी इथे 2 घेते, सॉरी 4 घेते. हा बोला. मला वजाबाकीचे उदाहरण परत समजून सांगा. सेम करायचं, जसं बेरीजचं केलंय ना सेम तसंच करायचं. फक्त तिथे बेरीजच्या ऐवजी वजाबाकीचं चिन्ह टाकायचं, एवढंच करायचं. सेम करायचं. 4/6 वजा 8/4. माईक बंद ठेवा प्लीज, माईक बंद ठेवा.
4 6 24 8 6 48 मॅम अपूर्णांक समान कसा करायचा मला सांगा ना, मी नव्हतो. पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदानं गुणायचं आणि दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्या अपूर्णांकाच्या छेदानं, एकमेकांच्या छेदानं एकमेकांना गुणायचे. एक दोन फोटो येऊ दे, लगेच सांगते. एक दोन फोटो येऊ दे ग्रुपवरती. 12/24 वजा 12 शपथ 312 आमच्या चक्कर तो पण ऑन ठेव. 4 ऑन ठेवले तरी चालतील. 4 कसं होईल? पहिला 12 सांगितलं 18 सांगितलं 24 6 36 6 आता बऱ्याच जणांचं आलेलं आहे. ओके, श्वेताचं आलं. 4 श्वेता, एवढं एका ओळीमध्ये नाही लिहायचं, स्टेप बाय स्टेप लिहायचं असतात उदाहरणं. असे एका ओळीमध्ये नाही. बरोबर राहिले येऊ द्या बाकीच्यांची. 6 राहिले. मॅम मी फोटो पाठवूया. हो, पाहिलं मी. मॅम हो, मी पाठवलाय. ओके. शिवेंद्र राजांचं आलं, कुणालचं आलं. हा, मॅम मी पाठवला फोटो. हो हो हो, पाहिला. अंजलचं आलं, कोमलचं आलेलं आहे. शिवेंद्र राजांचं 2 वेळा आलं, ईश्वरीचं आलं. हा, बरं आता समजून घ्या. 32 मधून जर 24 वजा केले तर ईश्वरी किती राहतात? 32 - 24 दॅट इज 8. तू किती लिहिलेत पहा बरं. तू किती लिहिलेत पहा बरं एकदा. तिचे खोडले. ओके. मी पाठवलाय. छान. नंतर संशोधन सुद्धा केलेलं आहे. व्हेरी गुड. हा, मॅम 6:15 पर्यंत क्लास घ्या. ओके चालेल. मॅम दररोज 6:30 तास सुरू आहेत का? अरे ते गणपती मंडळ आहे ना शेजारी, 7 वाजता कार्यक्रम चालू होतात. 7, 7:30, कधी 8 वाजता वेगवेगळ्या तर स्पर्धा होतात ना तिथे. आणि पुन्हा आरती पण ढोल ताशांच्या गजरामध्ये होते. एकदा का मंगळवारी विसर्जन झाल्यानंतर नाही प्रॉब्लेम येणार, मग आपला आहे असाच. मॅम फोटो. ओके, मंगळवारी सुट्टी आहे. मॅम मंगळवारी पाहूयात आपण. मंगळवारी पर्यंत क्लास घ्या. मंगळवारी सुट्टी घ्यायची आहे का तुम्हाला? हो. का बरं घ्यायची? बघूयात आपण सुट्टीचं पाहूयात नंतर. मॅम पाहूयात मंगळवारी. हा पहा. मॅम कितला आहे? मॅम बोला. मॅम 6/48 राईट आन्सर आहे का? 8 छेदामध्ये 48 आलं ना तुमचं? नाही 6/48. 6 छेदामध्ये 6 कसं येईल? बर, आता समजून घ्या. 6/48 बरोबर आहे. आता समजून घ्या. मी आता माईक सर्वांचे म्यूट केलेले आहेत. मी अजूनही काहीच बदल केलेला नाही आहे असा अपूर्णांक लिहिलेला आहे. 4/6 वजा 4/8 एवढंच लिहिलेलं आहे. आणखी मी बदल केलेला नाही. पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदानं गुणायचं.
पहिला अपूर्णांक हा पहिल्या नंबरचा, हा दुसऱ्या नंबरचा, हे लक्षात ठेवलं. दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद हा आहे 8. पहिल्या अपूर्णांकाला 8ने गुणून घ्यायचं. 8ने गुणायचं म्हणजे अंशाला पण गुणायचं आणि छेदाला पण गुणायचं. आता दुसऱ्या अपूर्णांकाला गुणायचंय पहिल्या अपूर्णांकाच्या छेदानं. पहिल्या अपूर्णांकाचा छेद आहे हा 6. मग अंशाला पण 6ने गुणा आणि छेदाला पण 6ने गुणा. पहा 8 चोक 32. अंशांचा गुणाकार किती झाला? 32. आणि छेदाचा गुणाकार 6 आणि 8 यांचा गुणाकार केला तर 6 8 48 होतो. वजा 4 आणि 6 यांचा गुणाकार करायचा. 6 चोक 24 आणि 6 8 8 सख, अरे माझं काय चुकलं का काय? हा 6 8 48. हा इकडेच मी वाचलो. 6 8 48. हा पहा आता छेद समान झालेला आहे. मग छेद समान झालेला आहे तर मग आता 32 वजा 24 छेदामध्ये 48 आहे असेच. 32 मधून 24 वजा केले 8 उरतात. छेदामध्ये 48 आहे असंच. आता इथे 6चा 8 किंवा 8चा 6 झाला नसता. जसा 10 आणि 5 हे होते. 6च्या पाड्यामध्ये काही 8 येत नाही, 8च्या पाड्यामध्ये काही 6 येत नाही. दुसऱ्या पद्धतीने हे आपल्याला सोडवता येणार नाही. याच पद्धतीने उदाहरण सोडवावं लागतं. आता कधी कधी मोठ्या संख्या असतात, कधी कधी दुसऱ्या पद्धतीने सोडवण्याची गरज पडते. म्हणून तुम्हाला दोन्ही पद्धती शिकवल्यात मी. छेदानं गुणून छेद समान करायचा, छेदाला गुणून आणि अंशाला गुणून छेद समान करायचा आणि त्यानुसार बेरीज वजाबाकी करायची. ही पहिली पद्धत. आणि दुसरी पद्धत म्हणजे पहिल्या एखाद्या मोठ्या संख्येसारखा लहान छेदाला पण मोठा करायचा. आणि हेच संक्षिप्त रूप होतं. पाहता याच्या पुढे 8च्या पाड्यामध्ये 48 येतो. 8 1 8 8 सख 48 म्हणजेच 1/6. काही जणांचं उत्तर हे 1/6 आलेलं आहे. ज्यांचं 1/6 आहे तर त्यांचं उत्तर सुद्धा अगदी बरोबर आहे. ओके, समजला का प्रश्न? हे समजलं सर्वांना? आज होमवर्क साठी तुम्हाला बेरीज आणि वजाबाकी भिन्न छेदाची असणार आहे. ओके. हो. मॅम तुम्ही देणार आहे की आम्ही मनाने करायचं? नाही, मी पाठवते तुम्हाला. तर आता शेवटचा मला 1.5 मिनिट राहिलेला आहे. आता आपल्याला समजून घ्यायचा आहे गुणाकार व्यस्त. आज एवढंच घ्यायचं आहे आपल्याला. आता गुणाकार व्यस्त समजून घ्यायचंय. समजलं. काय नाही समजलं? तुम्ही आता केलेला बेरीज. आता केलेली बेरीजच नाही समजली? बर, सांगते मी. दोन्ही सांगते. आता गुणाकार व्यस्त घ्या अगोदर. आता शेवटचा 1.5 मिनिट राहिलेला आहे. गुणाकार व्यस्त म्हणजे ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्या दोन संख्यांना गुणाकार व्यस्त म्हणायचं. समजा आता तुम्हाला सांगितलं की गुणाकार व्यस्त एखाद्या संख्येचा घेऊयात, पूर्णांकाचा पण घेऊयात, अपूर्णांकाचा पण घेऊयात. आता आणखी एकदा लिंक पुन्हा जॉईन करायचे. 5-10 मिनिट घेणार आहे आणखी मी. ही लिंक संपली की पुन्हा जॉईन करा. हो. 2/2चा गुणाकार व्यस्त किती? याला म्हणायचं इनव्हर्स म्हटलं जातं. किंवा रेसिप्रोकल नंबर, रेसिप्रोकल पण म्हटलं जातं इंग्लिशमध्ये गुणाकार व्यस्तला. मग या 2चा रेसिप्रोकल नंबर किती होतो? मग ज्याला कोणी छेद नसतो त्याला छेद असतो 1 आणि त्याचा उलटा करायचा, फक्त 1/2 आणि या दोघांमध्ये करायचा गुणाकार. बे 1 बे 1 बे 1/1 म्हणजेच 1 हा झाला पूर्णांकातला 1. या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो तो म्हणजे गुणाकार व्यस्त. समजलं?